बाळू तू म्हणतोय बरं का, पण ते काय मला योग्य वाटत नाही बा. अहो योग्य वाटायचं काय आहे? अहो ते माझ्या रोजच्या बैठकीतला आहे. त्यांनीच मला निरोप दिलाय. मला म्हणला एखाद्या असं म्हणजे मुलगा बघ की जेणेकरून माझ्या पुरुषांग लग्न करेन. बरं ती बिचारी भोळी, ह्यो इकडे भोळा. झालं तर झालं, अरे करून पण टाकू. गंठ्या भोळा ती पोरगी भोळी, ह्या दोघांचा संसार भोळा नको व्हायला, संसार तर चांगला व्हायला पाहिजे ना. अहो, एकदा झाले आपोआप होत असतंय सरपंच. प्रयत्न तर करणं काम आहे आपलं. बरं तो द्यायला तयार आहे का? मी काय सांगतो, रोजच्या आमच्या बैठकीतला आहे त्यो. मग तो म्हणला का गंठ्याला मी जावं करायला तयार आहे? ते होऊन माझ्या घरी आला, मला म्हणला देव. बरं 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 मग ठीक आहे, जाऊ दे, काय होईल ते देवाच्या हा. मनात काय असेल ते. काय म्हणला पोरीचं नाव? ते काय माही का काय म्हणला देव. महिमा. महिमा हा काय आले लहान असताना बघितली ती बा ती पोरगी. पण बरं जरा- चला ठीक आहे, चला जाऊ द्या. नाही थोडी होतीच डोक्यात ती जरा शॉर्ट. एक काम कर, हा. गंठ्याला सांग. हा. हा गंठ्याला म्हणा तू सोयरीक जमिली सरपंचानी. हा. हा ठीक आहे, जाऊ 10-5 लोक घेऊन जाऊन आणू करून. चालेल. हा, एखाद्या मंदिरात लावू लग्न. त्याचं एक घाव दोन तुकडे करून टाकू. आपले ते पिपाणीवाले ते धोंडे भाऊन ते घेऊ बोलू, हा. चाल, मी जा म्हणजे सांगतो त्याला. हा, गंठ्या. कुणाच्या पायावर कुणाचे मोजे. हाय, बरं झालं भेटला तू. हो म्हणतोय जेवायला जायचं. जेवायला नाही, मग तुला सोयरीक आणली. मला हा, आणि याच्यात सरपंच मध्यस्थी आहेत. हा सगळं फायनल झालंय. बर आता फक्त तू होकार पाहिजे आणि फायनल लग्न तो. पोरगी आहे का बाई? अरे पोरगी आहे, माझ्या रोजच्या बैठकीतला आहे त्यो. पोरगी अरे त्यो बैठकीतला आहे, त्याची पोरगी आहे. हा ती नाही का, ती माही का काय नाव तिचं, ती गोरट्याली. ती पांढऱ्या पालीवानी हा ती. ती होय. हा, हो ती तर लयच गोरी आहे बा. मग काय झालंय, सरपंचाने पुढाकार घेतलाय. हा. म्हणले आता हिच्या संगच गठ्ठ्याचं लग्न लावून टाकू. जमेल ना मग लावून मग. लावा नाही, फायनल केलंय आम्ही. लग्न लावून टाका म्हणतोय मी एकदाच. हा, मग तेच तुला सांगायला आलोय की तू तयारीला लाग भाऊ. आता काय करायची तयारी? काय करायची म्हणजे काय, कुठं कपडा लाता घ्यावा लागन तुला, एखादं त्या पोरीला काय एखाद्या गळ्यातलं कुडी कुंडू घालावं लागन. हा करून घेतो. हा, हा. सरपंचाकडून पैसे घे ऍडव्हान्स. त्याला काय तरी गळ्यात एखादं टाक सोन्याचं. चालतंय. हा, हा. ग्रॅम 2 ग्रॅमचं, म्हणजे जरा बरं राहतं लग्न कार्यात. हा चालेल ना. हा आणि एखादा ड्रेस घेतो असा हा घेतो ना. लग्नात चांगला दिसन असा. चालतंय ना. फायनल. फायनल फायनल. हा, आता त्यो मला होऊन म्हणलाय म्हणून मी तुला म्हणलोय, म्हणजे सरपंचाला म्हणलोय. सरपंच म्हणले आता गंठ्याला सांगून आपण फायनल करून नाही टाकू. नाही, करून टाका लगेच उरकूनच हा, घ्या. हा. डायरेक्ट एंडच. चालेल चालेल. आता डायरेक्ट सरपंचाला भेट. हा कार्यक्रम झाला तो आता. चालतंय ना, मी लगेच तयारीला लागेल. हो हो, चाल. ढिन्न 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 ढिन्न. गलियों में गलियों में हम दोनों बदनाम होने लगे हैं. अरे ढिन्न 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 ढिन्न. हा झालं झालं बस बस काय भानगडे टेन्शन लय हो, खुश आहे. लग्न ठरलंय आणि फायनल एकदम कोणाचं माझं. तुझं हा कोणासोबत ठरलं ती माही नाही का माही भाई माहीमा. ती भोळी पोरगी आहे हा भोळी असू नाही तर काही असू, आपल्याला लग्न झाल्याशी मतलब आहे. हा हा ते पण खरंय मला आहे का नाही. फायनल झालेलं आहे सगळं, सरपंचाने मध्यस्थी केलेली. सरपंचांनी स्वतः हा हिला मग तर नशीबच उजळलं मला तुझं आहे का नाही. मग विषय लागलेला बरं हा, का. हा, नक्की येऊ. डान्स करायला मी हा, हा, आहे. हा. ढिन्न, 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 ढिन्न. काय आपलं नशीब आहे काय राव, असल्या गायबानांचे लग्न जुळून राहिलेत कामल्या. मी काय म्हणतो आपल्याला आहे ना घंट्याचं काय बी होऊन दे, त्या माई सोबत याचं आहे ना लग्न जुळता कामा नाही. नाही जुळून द्यायचं आपलं नाही तर घंट्याचं पण नाही, घंट्याचंच कोणाचंच नाही. नाही, कोणाचंच नाही. अरे तुम्ही माणूस आहे. अरे काय म्हणता. नमस्कार नमस्कार. बर बोला बोला, पुढचं बोला. घाईत आहे का घाईत आहे का घाईत आहे, जाऊन दे मग, नंतर येऊ का नंतर येऊ का. निघा. नाही आज नाही निघा. थांबा ना. अहो आम्ही ना दोघं तुमच्याकडे सल्ला घ्यायला आलो, खूप महत्वाचा आहे. बरं बरं, आता सल्ला देण्यात आमचा अख्खा विषय गेलाय, आम्ही सल्लाच देत असतो. बोला काय काम आम्ही आहे? उगीच तुमच्याकडे थोडी आलोय ना मग, है का नाही. बरं, बोला महत्वाचं बोला. बोल, हा. मुद्द्याचं बोल. बरं चेअरमन, मला असं विचारायचं होतं की लग्न मोडण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे? लग्न मोडायचं तुम्हाला. हा बरं, लग्न मुलाचं मोडायचंय का मुलीचं मोडायचं? मुलीचं मुलीचं. मग सोपं आहे. हा.
का आता मुलीच्या बाबतीत अशा काही गोष्टी पेरायच्या का ते बरोबर मुलापर्यंत जाऊन कळल्या पाहिजे. मुलगी अशी, मुलगी तशी, मुलगी बाहेर खेळली वगैरे असं या टाईप. मग ते लग्न जुळत नसतं, ते पोरगा आपोआप मोडीत असतं ते लग्न. अच्छा तुला सांगू का, लग्न जमवण्यापेक्षा लग्न मोडणं खूप सोपं सोपं आहे. असतं. एकदम सोपं. बरं आता तुम्ही लग्न मोडीत बसा, मला तिकडे लग्न जमवायला जायचं. चलो का, मी जरा गडबडीत. चालतंय, या तुम्ही सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. आलं का लक्षात? आलं. नमस्कार वहिनी. बरं आहे, बाकी मग काय चाललंय? काय नाही भाऊ, निवांत थंडी गारवा वगैरे सगळं मजेत आहे का नाही? चहा वगैरे काही चहा झाला तुम्हाला प्यायचा नाही. होता का? नाही आम्हाला नाही प्यायचा चहा. आम्ही मुद्द्याचं बोलायला थोडं महत्वाचं. महत्वाचं हा, कमलेश साहेब बोला की थोडस. गंटन कुमारचं वाईट झालं तर तुम्हाला कसं वाटतं? गंठन कुमारचं वाईट झालं. म्हणजे गंठन कुमारच्या आयुष्यात जर काय वाईट घटना घडल्या, त्याच्या आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी नसतील, हं. वाटळ होणार असेल त्याच्या आयुष्यात, तर तुम्हाला कसं वाटेल? की त्याच्या आयुष्यात वाटळ व्हावा का नाही व्हावा असं तुम्हाला नाही वाटतं? नाही, गंठन भाऊजी चांगले माणूस आहे. त्यांचं वाटोळ झालेलं कसं आपल्याला बघवान ना. नाहीच ना. बरोबर आहे. मग हा. आम्हाला पण तसंच वाटतं की एवढं चांगलं सगळं चाललंय गंठनचं, त्याच्या आयुष्यात आता सोयरिकीचं आलंय नियोजन, जुळवली बी एका व्यक्तीने, हा. पण ती पोरगी अशी आहे की यार काय तुम्हाला सांगायचं, ती- ती भोळी भाबडी पोरगी. महिमा माहिती शॉर्ट शॉर्ट. महिमा. अयो महिमा. हा, ती शॉर्ट डोक्याची पोरगी. आता ती बी शॉर्ट, ह्यो बी शॉर्ट. आता शॉर्ट सर्किट व्हायचं नाही का? हा मग हा? होईन ना. कसा यांचा संसार होईन बरं? वाटतो तुम्हाला होईन म्हणून? नाही नाही, बरोबर आहे. हा? हा, मग अहो, कोणी जुळून दिलं बरं हे? कोणी? XYZ जुळवणार नाही, पण आपल्याला असं वाटतं की त्यांचं चांगलं व्हावं, त्या गंठ्यांचं वाईट होऊ नये, त्याचा संसार व्हावा. आता आम्ही काही काही नाही ऐकलं होय. मग हा? काय काय बोलत, अरे 4-5 पोरांनी मध्ये जीव दिला त्या पोरीमुळं. मग नाही ना, आता मग? ती अशी हे असे म्हणल्यावर कसं संसार करणार? नाही नाही, गंठन भाऊजीचं वाटोळ गंठन लिहून देत तर नाही. तो तिच्यापेक्षा बी भोळा भाबडा आहे. हा. गंठन तर कसं आहे, साधा सोळा. त्यांनी सगळं सांभाळून घेतलं पाहिजे ना मग? पोरीने, आणि होणार नाही तसं. तिची अरे, आई बी कशी डांबरटी. मी काय म्हणतो कमल्या, तू विचार कर ना, बाळू भाऊ डोकं नाही का, बाळू काय असं असे उद्योग करायचे. हा, एवढा आपला कंठा चांगला आहे. हा, नाही नाही, पण समजूतदार एकच तुम्ही आहे ना वहिनी, एक काम करा, त्या गंटनला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा. हा. ते स्थळ कुणी बी करू, त्याला वाटतं आता लग्न होतंय हा. माझं करावं असं नाही, पण त्याला सांगा ती पोरगी तुझ्यासाठी चांगली नाही, योग्य नाही. नाही नाही हा, नाही, अजून मी चांगलं गंठन भेटल. भाऊजीचं असं वाटोळ नाही होऊन द्या ना. हा. अजिबात नाही, तुम्ही जा. कसं आहे, मला माहिती आहे ते काळजी आम्हाला पण, म्हणून आम्ही नाही, तुम्हाला पण मी काय सांगायला म्हणतो, तू ऐकतो, है का तुम्ही नाही तुमच्या असं? पद्धतीने सांगताना मी सांगा. सांगते. हा. 2 नाही 4 दिवस जाऊन दे, 4 महिने जाऊन दे, पण आयुष्यात चांगलं होईल. हा. नाही आता नाही घाई नाही करू नाही नको, घाई नाही करू नाही नाही नको. नाही, 4 दिवसात लग्न करून टाकतील ते. तुम्ही आता जा गंठन भाऊजीला पाठवा इकडे जा. जा, जा, चल, 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 चल. पण तुम्ही सांगा नक्की. हा, तुम्ही हा. सांगा, ये, तुम्ही येड्या सांगा. पोरीची यार लग्न करू नको म्हणा. तुझ्या बाईने काय बोलवलं असं मला, शावाय भात खायला तर नसून बोलवलं. हो वहिनी बोलवलं बसा होतं. बसा बसा. कुठपर्यंत आली तयारी? तयारी आहे एकदम जोरदार चालू आहे. नका करू, हा का? थांबवा तिथंच. नाही ना, आज थोडी आहे. अहो गंठन भाऊजी ऐकत जावा जरा, कोणी सांगत असलं तर. काय काय हा हा, तुम्हाला आहे ना मी चांगली पोरी बघणार लग्नाला, मस्त अशी हुशार. अहो, ही बिले गोरी पाणी आहे, पांढऱ्या पालीवाणी एकदम. ते दिसती फक्त चांगली, मग ती विडी ती. विडी हा नाही ती. नाही भोळी आहे ती. अहो गंठन भाऊजी तिच्या पाय 4-5 पोरांनी ना आत्महत्या केली. आत्महत्या हा, कमून. ती अशीच भारी दिसती गोरी गोरी म्हणून आहे ना, पोरग आहे ना लग्नासाठी तयार होतं. हा. लग्न झाल्यानंतर ते डायरेक्ट आत्महत्या करतं. अयो, हा म्हणजे माझं लग्न झालं मी बी आत्महत्या हा, करी. मग तुम्हाला आत्महत्या करायची का जगायचंय? नाही नाही, मी आयुष्यभर असंच राहीन बिगर लागण्याचं, पण आत्महत्या नाही करणार. मग नाही नाही, मोडलं लग्न मोडलं. ते बाळ्या कुठं आहे? ते बाळ्या भाऊ भाऊनी ना मुद्दामून केलंय, तुम्हाला माहिती का? त्यांच्या डोक्यात काय माहिती का, हॉटेलचं मॅनेजर व्हायचंय त्यांना, सरपंचाचं इथं. म्हणजे ती येडीशी तुम्हाला मी कल- लग्न करीन, हा. मी करीन आत्महत्या, आणि बाळू भाऊ सरपंचाच्या हॉटेलचा मॅनेजर. हा, कशी गेम केली पाहिली का? अजिबात लग्न करू नका. बाळाला कामालाच लावतो मी, थांबा. हा. बरं झालं तुम्ही सांगितलं. अरे ए बाळू भाऊ, हा? हा, असा काटा काढी तो काय माझा? काय झालं? तुला काय वाटलं मला कळणार नाही का? काय? ती येडी पोरगी माझ्या गळ्यात बांधायची, हा. म्हणजे लग्न झाल्यावर ती मला हे तारच देणार, मी आत्महत्या करणार, आणि राजमान्य उडपीचा तू मॅनेजर होणार का? अरे तुला कोण म्हणलं असं? मला आहे ना त्या पोरी संग लग्नच नाही करायचं. अरे सगळं झालंय, सगळं जुळून आलंय घंट्या. तू करते असे लग्न, मी आयुष्यभर असं राहीन, पण मला लग्न बिग्न नाही करायचं. अरे तिचा बाप मला म्हणलाय चांगली पोरगी आहे ती, दिसायला देखणी आहे. तू तिचा बाप दारू पाजवतो म्हणतो तर तिकडून बी फायदा, आणि इकडे मॅनेजर बी होशील तू.
मला नाही करायची ती पोरगी तुमची तिचा बाप आणि ती पोरगी तुम्ही तुमची काशी करा अय, ना तू कर तिच्याशी लग्न असं मी अरे तुला गांठ्या! ना हायला हो पाहिलं ना मंडळी, एखाद्याच्या लग्नासाठी किती प्रयत्न करा पण जर होणार नसेल ना तर कोणीच काही करू शकत नाही. आता ही सोयरी मी आणि सरपंचाने मिळून जुळवली पण नाही, त्याच्या नशिबात नव्हती ती. एखाद्याचं नशिबाचं असं असतं. आता तुम्ही तर प्रत्येक एपिसोड मध्ये म्हणता गांठ्याचं लग्न लावून द्या, गांठ्याचं लग्न लावून द्या, पण कसं लावायचं? इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको या चट्टा